गणित शिकूया. दिलेल्या अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करा. इथं भिन्न छेद आहेत, समछेद करायचा आहे आपल्याला. उदाहरण 1 3/5 3/7. दुसरं उदाहरण आहे वेगळ्या पद्धतीचं. 5 व 7 या दोन्ही छेदांच्या पटीत येणारी संख्या कोणती आहे? 35 आहे. पहिली पायरी 3/5 बरोबर. आता या 5ला कितीने गुणल्यावर 35 येते? तर 7ने, म्हणून 7 35. तसंच अंशसुद्धा 7नेच गुणायचे. 3 × 7 21. दुसरी पायरी आहे 3/7. आता या 7ला 5ने गुणलं की 35 येते. जसं छेदाला गुणायचं 5ने तसं अंशालाही गुणायचं 5ने. 3 15 आणि 7 35. म्हणून 21/35 व 15/35 हे दिलेल्या अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांक तयार झाले. या पद्धतीने हे गणित तुम्ही सोडवा.